नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. भव्य दिव्य असं पुसेगाव येथे मैदान पार पडत आहे. तर सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुरचा पैरा सर्वांना 1-2 महिन्या अगोदर माहीत होता. रणवीर राहुलभाई पाटील यांनी देखील स्वतः सांगितलं होतं. ते म्हणजे आपला मुंबईच्या बाजूकडलाच बैल आहे, तो म्हणजे सर्वांना माहीत देखील होता, तो म्हणजे घोडकरांचा सर्जा. तर मित्रांनो, मथुरच्या पैऱ्यामध्ये सगळ्यात मोठा अपडेट आलेला आहे. तर मथुर सर्जासोबत पळणार नाही. आता याचं नेमकं कारण काय झाले ते देखील आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सगळ्यात पहिल्यांदा लाईक करून घ्या. कारण काय की शेतीविषयी असतील, बैलगाड्या शर्यतीविषयी असतील, नंतर छोटे मोठे गावाकडे चालणारे बिझनेस असेल, याच्याबद्दल माहिती आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब करा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपला घोडकरांचा रॉकेट आहे तो सर्जा या मैदानामध्ये धावण्यासाठी येणार होता. तशी तयारी देखील त्यांनी केलेली होती आणि तो धावणार होता तो म्हणजे आपला बिंजोडचा बादशाह रणवीर राहुलभाई पाटील यांच्या मथुरसोबत. तर मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी देखील ह्यांनी तयारी केली होती आणि 100% या मैदानामध्ये सर्वांचा घोडकरांचा सर्जा या मैदानामध्ये धावणार होता. पण एक अशी अपडेट आलेली आहे की त्यांच्या फॅनपेजने देखील टाकलेला आहे की आपला घोडकरांचा सर्जा तो पुसेगाव मैदानामध्ये पळणार नाही. तर आता पुसेगाव मैदानामध्ये का पळणार नाही, घोडकरांचा सर्जाला नेमकं काय झालं हे देखील आता सुरुवातीला आपण पाहून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा घोडकरांच्या सर्जाला जे आपल्या काय पत्र्या मारल्यात, पायाला पत्र्या मारतात, तर त्या पत्र्या मारल्या होत्या. नंतर आता ती काही दिवसांनी काढायच्या असतात. तर पत्र्या काढत असताना तर त्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे आणि आपला सर्जा आहे तो सर्वांचा लाडका घोडकरांचं रॉकेट, तर ते आपल्याला थोडासा पाय वर धरत आहे आणि थोडंसं त्यामधून रक्तस्राव देखील होत आहे. त्यामुळं रक्त देखील त्यांच्या पायातून येत आहे. त्यामुळं सर्जाच्या मालकाने थोडंसं आपल्याला निर्णय देखील घेतलेला आहे. त्याचा पाय व्यवस्थित झाला तर आम्ही पुसेगावच्या मैदानामध्ये पळवू, पण पाय व्यवस्थित होत नसेल तर आम्ही पुसेगावच्या मैदानामध्ये आमचा सर्जा पळवणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे. त्यामुळे आता सर्जा शक्यतो जवळजवळ 60 ते 70% आपल्या पुसेगावच्या मैदानामध्ये धावण्याची शक्यता कमी आहे. तर आता सर्वांना एक प्रश्न पडला असेल की आपल्या राहुलभाई पाटील यांच्या मथुरसोबत, बिंजोडच्या बादशाह मथुरसोबत, आपल्या काळजासोबत तर आपला मथुर कोणासोबत धावणार. तर सर्वांनी मित्रांनो, सगळ्यात अशी एक महत्त्वाची अपडेट येत आहे की ते म्हणजे आपल्या मथुरसोबत धावणारा तो म्हणजे जे पाहायला गेलं तर रुस्तमी हिंदकेसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी तो म्हणजे महिब्याचं देखील आयोजन झाल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे. तर मित्रांनो, जे आपल्या बैलगाडी ह्याच्यावर बसतात ते म्हणजे अच्युत ड्रायव्हर, आणि अच्युत ड्रायव्हरने देखील महिब्याचं आणि मथुरचं नियोजन केलं आहे अशी देखील महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. तर मित्रांनो, भरपूर दिवसापासून इच्छा होती की आपला रुस्तमी हिंदकेसरी महिब्या आणि मथुर एकत्र यावं, पण काही कारणास्तव असतो पाहायला गेलं तर महिब्याला देखील वारंवार दुखापत होत राहिली आणि महिब्या देखील जवळजवळ 5 ते 6 महिने झालं दुखापतीला संघर्ष करत होता. आणि दुखापतीतून येऊन जे वडकीचं मैदान झालं त्या वडकीच्या मैदानामध्ये देखील तुम्ही पाहिले देखील असेल, महिब्या आणि जे श्रीनाथ केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला तो म्हणजे आपल्या सर्जा देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावले आणि जे पहिल्यांदा ते 4र्थ क्रमांकाचे मानकर ठरले आणि दुखापतीतून उठून 800 गाड्यामध्ये जवळजवळ गुलाल घेणं देखील अतिशय आता स्पर्धेचं युग झालेलं आहे. आणि ते दुखापतीतून उठून महिब्याने अतिशय चांगली चुणूक करून दाखवली आणि जे आपल्याला पुसेगाव इथे जे मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये देखील महिब्या आपल्याला चांगलाच करून दाखवेल. तर मित्रांनो, रणवीर राहुलभाई पाटील यांच्या मथुरसोबत महिब्या पळण्याची शक्यता अशी देखील आता सांगत आहे. तर मित्रांनो, महिब्या आपल्या मथुरसोबत धावेल का काय वाटते, नक्कीच तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ती प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा, कमेंटमध्ये सांगा. तर मथुरसोबत कोण धावू शकतं. तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, ही अपडेट आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.